बाळासाहेब, आज पीडित कुटुंबाची भेट घेतली, काय वस्तुस्थिती आहे आणि आता न्यायाचा पाठपुरावा कशा पद्धतीने करतात? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, काल फलटणमध्ये जी घटना घडली परवा, एक डॉक्टर संपदा मुंडे या डॉक्टरनी, आज MBBS केलेला डॉक्टर कधी विनाकारण आत्महत्या करू शकत नाही. त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय केला, त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं, अधिकाऱ्याचं चुकीच्या पद्धतीने त्यांना जे काम करण्याचं लावण्याचं काम करत होते आणि त्यांनी ते न केल्यामुळं अक्षरशः त्या एवढ्या एक MBBS झालेल्या मुलीवर आज एवढं मोठं प्रकरण, सगळं कुटुंब त्या मुलीच्या ह्याच्यावर असताना आज ती मुलगी आज आपल्यात नाही आहे. आणि हे सगळं होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की तिने ही सुसाईड नोट लिहून ठेवलेली. सुसाईड नोट, आमची स्पष्ट भूमिका आहे, ही सुसाईड नोट आहे आणि सुसाईड नोटमध्ये ज्याच्या तिने अगदी स्पष्ट जे हातावरची सुसाईड नोट आणि जी तिने तिची म्हणजे कुंडली लिहून ठेवली सगळी, ही कुंडली याच्यामध्ये आहे. हे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटून निवेदन देणार आहे. आणि जे कोणी गुन्हेगार असतील याच्यात ज्यांनी हे म्हणजे या गुन्ह्यामध्ये ज्यांनी मदत केली त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे कोणी दोषी असतील, ज्यांचे नावं घेतली गेलीत, कोण खासदार आहे, कोण त्यांचे PA आहेत, PAनी सुद्धा जाऊन सांगायचं PM रिपोर्ट बदलून द्या, असं करू नका, हे आरोपी सोडा, त्याला हे चांगला आहे. हे डॉक्टरला शिकवायची कुणाची गरज नसते. परंतु खऱ्या अर्थाने खासदार असो की त्यांचे PA असो, का तिथले DYSP असो की PI असो, अशा प्रकारे या डॉक्टरवर अन्याय केलेला आहे. त्याच्यामुळं मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करेन की याची SITच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि 302चा गुन्हा 100% दाखल झाला पाहिजे. एक MBBS करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून MBBS केलं जातं आणि अशा मुलींनी विनाकारण, जी एक मेडिकल ऑफिसर आहे ती विनाकारण आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्याला माझी विनंती आहे की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे कोणी आरोपी आत्ताच सिद्ध झाले त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे मर्डरचा खऱ्या अर्थाने जाचाला कंटाळून तिने स्वतःची जीवनयात्रा संपवली आणि तिने स्वतः आत्महत्या केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्यामुळं तिने स्वतःचं जीवन संपवलं आहे. त्याच्यामुळं आमची स्पष्ट भूमिका आहे की त्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे.